रिपोर्टिंगसाठी पाण्यात उतरलेल्या रिपोर्टर सोबत घडला भलताच प्रकार। चॅनलची टीआरपी वाढविण्यासाठी सोबतच स्वतः प्रकाश झोतात येण्यासाठी रिपोर्टर वाटेल ती जोखीम पत्करायला तयार होतात। पुराचे वार्तांकन करण्यासाठी नदीत पाण्यात उभे राहून रिपोर्टिंग करणारा रिपोर्टर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना पाकिस्तानमध्ये नुकतीच घडली आहे। ब्राझीलच्या बाकाबलमध्ये रिपोर्टिंगसाठी पाण्यात उतरलेल्या व्यक्तीसोबत भलताच प्रकार घडला आहे। हा रिपोर्टर एका 13 वर्षीय मुलीच्या प्रकरणात वार्तांकन करण्यासाठी नदीत उतरला होता, कारण ही मुलगी बेपत्ता होती आणि तिचे शेवटचे मोबाईल लोकेशन तेच होते, त्यामुळे तो त्या नदीत उतरला होता। लेनिल्डो फ्रान्झो असे या पत्रकाराचे नाव असून तो मियारिम नदीच्या परिसरात रिपोर्टिंग करीत होता। हरविलेल्या मुलीचे शेवटचे माहिती असलेले लोकेशन हेच होते। हा पत्रकार पाण्याचा प्रवाह आणि त्याची खोली याबद्दल माहिती देण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरला। जेव्हा तो छातीपर्यंतच्या पाण्यात गेला तेव्हा तो एका जागी अचानक अडखळला आणि त्याने त्याच्या सहकार्यांना त्याला पाण्याच्या खाली काहीतरी पायाला लागल्याचे सांगितले। मला वाटतं की येथे खाली पाण्याच्या तळाला काहीतरी आहे, असे तो कॅमेरा सुरू असताना म्हणताना दिसत आहे। हा रिपोर्टर या घटनेने चांगलंच हादरून गेल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। मी परत जाणार नाही, मला भीती वाटते, मला हातासारखं काहीतरी जाणवलं, ती इथे असू शकते का? पण तो मासाही असू शकतो, मला माहिती नाही, असं हा रिपोर्टर त्याच्या सहकार्यांना सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे। रिपोर्टिंगचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बचाव पथके आणि डायव्हर्सनी त्याची शोध मोहीम 30 जून रोजी सकाळी पुन्हा सुरू केली आणि हे रिपोर्टिंग ज्या ठिकाणी करण्यात आले होते त्याच ठिकाणी हरवलेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला। पण रिपोर्टिंगच्या वेळी तो व्यक्ती मृतदेहाच्या थेट संपर्कात आला होता का, याबद्दल स्पष्टता मिळू शकलेली नाही। दरम्यान मीडिया रिपोर्टर्सनुसार मृतदेह सापडलेल्या मुलीचे नाव हे रईसा असे होते आणि ती तिच्या मित्राबरोबर पोहायला गेली असता बुडाली होती। अपघाताने बुडाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। तसेच तिच्या शरीरावर इतर कुठल्याही बाह्य जखम्या नव्हत्या, असेही त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, ब्राझील।